भांडणाऱ्या दोन स्त्रिया. एका छोट्याशा खेड्यात शांता आणि मंगला नावाच्या दोन स्त्रिया राहत होत्या. गाव लहान असलं तरी त्यातल्या स्त्रियांची गप्पा, एकमेकांशी स्पर्धा आणि कुरबुरी मोठ्या होत्या. शांता शेतकरी कुटुंबातील होती, कष्टाळू, थोडी तापट, पण मनाने चांगली. मंगला मात्र हुशार, बोलकी आणि सतत इतरांवर टीका करणारी होती. दोघींची घरे समोरासमोर होती, त्यामुळे एकमेकीच्या हालचाली, बोलणी, अगदी घरातल्या पिकलेल्या भाजीपर्यंत लक्ष ठेवण्याची सवय त्यांना होती. एका दिवशी सकाळी शांता अंगणात धान्य वाळवत होती. मंगला पाणी भरायला जाताना म्हणाली, "शांते, तुझं धान्य माझ्या अंगणाकडे वाऱ्याने उडते बरं का, नीट बघून ठेव." शांता लगेच चिडली आणि म्हणाली, "मंगले, तुला तर नेहमीच काहीतरी कारण हवं असतं. धान्य उडते की तुझं डोकं ते आधी बघ." इतकंच झालं आणि दोघीचं वादळ सुरू झालं. गावातील बायका पाणी भरण्यासाठी आल्या होत्या. सगळ्या थांबून तमाशा पाहू लागल्या. कुणीतरी हळूवार म्हणालं, "दोघींचं भांडण म्हणजे गावाची मज्जा." त्या दिवसापासून शांता मंगला यांचं भांडण रोजचं झालं. मंगलेच्या घरात डाळ शिजली की शांता म्हणायची, वास तर येतोय, पण चव तरी असेल का?" शांता नवीन साडी घालून गेली की मंगला लगेच म्हणायची, "इतका चटकदार रंग आजकाल कोण घालतो? डोळे टिपतात बघा." गावातील प्रत्येकाला त्यांच्या भांडणाची माहिती होती. बाजारातही त्या एकमेकींना बघून टोमणे मारायच्या. एके दिवशी गावातल्या पाण्याच्या टाकीवर दोघींचं मोठं भांडण झालं. शांता आधी पाणी काढत होती. मंगला आली आणि तिने घागर पुढे केली. शांता म्हणाली, "थांब आधी, मी काढते, मग तू काढ." मंगला रागाने बोलली, "गावाच्या विहिरीवर तुझा मळा आहे का? आधी कोण येईल तो काढणार." आणि दोघी एकमेकीवर ओरडू लागल्या. हातचं पाणी उडालं, कपडे भिजले. शेवटी शांता ओरडली, "तुझ्या तोंडाला कुलूप घालीन मी." मंगलाही उत्तरली, "आधी स्वतःचं बघ." हा तमाशा गावभर गाजला. गावचे सरपंच, बुजुर्ग मंडळांनी मध्यस्थी केली, पण दोघींचं अहंकार इतकं वाढलं होतं की कुणाचं ऐकल्या गेलं नाही. या सततच्या भांडणामुळे दोघींच्या घरात तणाव वाढला. शांतेचा नवरा म्हणाला, "बाई, थोडं शांत राहा, नेहमी वाद घालून काय मिळतं?" शांता रागाने उत्तर द्यायची, "तुम्हाला काय कळणार? ती मंगला रोज टोमणे मारते, मी गप्प बसेल का?" मंगलाचा नवराही हीच तक्रार करायचा. मुलांनाही शाळेत चिडवलं जायचं, "तुझी आई रोज भांडते." पण दोन्ही बायका आपल्या हट्टावर ठाम होत्या. गावकऱ्यांना मात्र या सततच्या भांडणाचा कंटाळा आला. कुठेही लोक जमली की त्यांच्या चर्चेला ऊत यायचं. काहींना मजा वाटायची, पण बुजुर्ग मंडळी म्हणायची, "या दोघींच्या भांडणामुळे गावाचं नाव खराब होतंय." शांता आणि मंगला भांडायच्या तेव्हा गावकऱ्यांना एक वेगळीच मजा वाटायची. काही तर मुद्दाम भांडण रंगवण्यासाठी टोचून बोलायचे. रामू नावाचा गावातील तरुण नेहमी मस्करीत म्हणायचा, "आज शांता मंगलेचा पहिला राऊंड झाला का अजून?" कधी मंगला घरासमोर झाडू मारत उभी राहिली तर शांता तिला म्हणायची, "झाडूने काय होणार? तुझ्या जिभेला तरी झाडू मारला आहेस का?" यावर मंगला उत्तरायची, "तुझं तर घर साफ करायला गावभरचे झाडू कमी पडतील." गावातल्या बायका हे ऐकून पोट धरून हसायच्या. जरी भांडण कुरूप वाटायचं तरी त्यात विनोदाचा मसाला नसायचा असं नव्हतं. या सततच्या भांडणाचा मुलांवर मोठा परिणाम होत होता. शांतीची मुलं आणि मंगलाची मुलं शाळेत एकमेकांशी बोलतच नसत. शिक्षकांनी विचारलं, "काय रे, तुम्ही एकमेकांशी खेळत का नाही?" तेव्हा शांतेचा मुलगा उत्तर द्यायचा, "माझी आई म्हणते तुझी आई वाईट आहे." असं ऐकून शिक्षक हसून म्हणायचे, "आईचं भांडण शाळेत आणू नका, तुम्ही मित्र राहा." पण घरातील तणावामुळे मुलंही गटागटाने वागत. कधी खेळताना चेंडू एका घरात गेला की दुसरीकडचा मुलगा मुद्दाम परत द्यायचा नाही. गावात गुढीपाडवा, दिवाळी, संक्रांत असे सण मोठ्या उत्साहात साजरे व्हायचे, पण शांता आणि मंगला यांच्या उपस्थितीने नेहमीच गडबड व्हायची. दिवाळीत शांता लाडू वाटायला निघाली की मंगला लगेच म्हणायची,
इतका गोडपणा दाखवायची गरज नाही. लाडवात साखर घालायला विसरली नसेल तर बरं. संक्रांतीला मंगला तिळगुळ देत फिरली की शांता म्हणायची, तिळगुळ गोड पण तुझं तोंड नेहमी कडूच. सणाच्या गोळीला कडूपणा मिळण्याचं कारण दोघींचं हे भांडणच होतं. शांता आणि मंगल्याच्या नवऱ्यांची अवस्था मात्र बिकट झाली होती. शांताचा नवरा कामावरून थकून आल्यावर म्हणायचा, जरा पाणी दे, पण शांता लगेच सुरुवात करायची, मंगलेनं पुन्हा माझ्या अंगणावर नजर टाकली आज, मी तिला बघून घेणार. त्यावर तिचा नवरा डोकं धरायचा. मंगलाचा नवरा सुद्धा तसा त्रस्त. गावातील मित्र विचारायचे, काय रे, तुझी बायको आज काय गाजवत होती? ते फक्त हात हलवत म्हणायचे, अहो रोजचं तेच आहे, आम्ही तर आता बहिरे झालोय. एक दिवस गावातली पंचायत बसली. सरपंच रागावून म्हणाले, शांता मंगला आता पुरे झालं. गावात तुमच्या भांडणाने बदनामी होते. जर थांबवलं नाही तर दंड ठोकावू. दोघी त्यावेळी थोड्या गप्प राहिल्या. पण 2 दिवसांनी पुन्हा वाद पेटला. सरपंचांनी नंतर लोकांना हसत सांगितलं, या दोघींचं भांडण म्हणजे आपल्यासाठी एक न संपणारा मेळावा आहे. एके रात्री गावात मोठं वादळ आलं. वीज कडाडली. मुसळधार पाऊस झाला. शांतेच्या घराचं छप्पर उडालं. घरात पाणी शिरलं. शांता रडत होती. मुलं थरथरत होती. हे पाहून मंगला, जी नेहमी शांतेची शत्रू होती, धावत आली. तिने शांतेच्या मुलांना आपल्या घरात आसरा दिला. स्वतः शांतेला पाणी पाजलं आणि म्हणाली, भांडण आपलं असो, पण अडचणीत तुला एकटी सोडणार नाही. त्या क्षणी शांतेच्या डोळ्यात पाणी आलं. ती मंगलाचा हात धरून म्हणाली, मंगले, आपण किती वर्ष फालतू गोष्टीवर भांडलो, पण खरी माणुसकी अशीच असते. त्या दिवसापासून शांता आणि मंगला यांचं भांडण थांबलं. त्या दोघी एकमेकीच्या घरात ये जा करू लागल्या. पुढच्या आठवड्यात शांता मंगलाच्या घरी जाऊन म्हणाली, तुझ्या हातचं थालीपीठ मला खूप आवडतं, आज मला थोडं देशील ना? मंगला हसली आणि म्हणाली, तुला थालीपीठ देणं म्हणजे युद्धविरामच आहे ग. त्या दिवसापासून गावातला माहोल बदलू लागला. आता दोघी पानवठ्यावर एकत्र पाणी काढायच्या. शेतात काम करताना एकमेकींना मदत करायच्या. सणाच्या वेळी दोघी मिळून लाडू करायच्या आणि गावभर वाटायच्या. गावकऱ्यांना विश्वास बसत नव्हता की नेहमी भांडणाऱ्या शांता मंगला आता मैत्रिणी झाल्या आहेत. दोघींच्या मुलांमध्येही बदल झाला. शाळेत ते पुन्हा एकत्र खेळू लागले. शिक्षक म्हणाले, बघा, जेव्हा आई बाबा मैत्री करतात तेव्हा मुलांमध्येही आनंद फुलतो. मुलांनी घरच्या मोठ्यांना विचारलं, आई आता का भांडत नाही? तेव्हा शांता उत्तरली, कारण खरी शत्रुता भांडणात नसते, तर गैरसमजात असते. वादळानंतर झालेली घटना, ज्या दिवशी मंगलाने शांतेला मदत केली त्या दिवशी गावकऱ्यांना खरंच आश्चर्य वाटलं. गावातील बायका आता नव्या पिढीला सांगायच्या, लहान सहान गोष्टीवरून भांडू नका. शांता मंगलेचं उदाहरण समोर आहे. भांडणांना मन तुटतात, पण माणुसकीनं मन जोडली जातात. गावातल्या एका कार्यक्रमात सरपंचांनी भाषण केलं, आज आपल्या गावात एक मोठा बदल झाला आहे. भांडणाऱ्या 2 बायका आता गावाच्या एकतेचं प्रतीक झाल्या आहेत. त्यांच्याकडून आपण सर्वांनी धडा शिकला पाहिजे. शांता आणि मंगला आता एकमेकींना बहिणीप्रमाणे वागवतात. कधी एकीच्या घरात आजार झाला तर दुसरी धावत जाते. कधी पीक विकायला बाजारात जायचं असेल तर दोघी एकत्र जातात. त्यांची कहाणी आता गावातल्या लोकांना सांगते. भांडण केलं की माणूस एकटा पडतो, पण माणुसकी दाखवली की सगळे आपले होतात. गावकऱ्यांना सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता, पण लवकरच सगळ्यांना उमगलं की खरी बदल घडली आहे. भांडण कितीही मोठं असलं तरी त्यावर उपाय म्हणजे संवाद आणि आपुलकी. शांता मंगलाचं भांडण आपल्याला शिकवून जातं की छोट्या छोट्या गोष्टीवर वाद वाढवून नातं तोडण्यापेक्षा समजून घेणं महत्त्वाचं. गावातल्या मुलांना आता शिकवलं जाऊ लागलं, भांडण करून कोणी जिंकत नाही, पण मैत्रीने सर्व जिंकता येतं.